भारतातील दूध व्यवसाय हा बीफ निर्मितीला थेट बळ देतो हे सांगत पुण्यातील तरुणाई आज रस्त्यावर उतरली। पृथ्वी दिनाचे औचित्य साधून प्राणी हक्क कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि जगातील सर्वात मोठ्या दूध उत्पादक व्यवस्थेचे वास्तव नागरिकांसमोर मांडले आहे। त्यांनी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानासमोर चित्र प्रदर्शन आणि निदर्शनांद्वारे जनजागृती केली। सध्या देशातील 20 शहरांमध्ये हे युवक दूध आणि मांस एकाच प्राण्याकडून येते या वास्तवाकडे लक्ष वेधून घेत आहेत। नागरिकांनी दूध व्यवसाय साखळीतून प्राण्यांचा प्रवास आणि शेवटी त्यांची मांस बाजारात होणारी विक्री यावर विचार करावा हे आवाहन याद्वारे करण्यात आले। दुग्ध व्यवसायामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीवर विचार करण्यास देखील त्यांनी यावेळी भाग पाडले। भारतात 1 लिटर दूध उत्पादनासाठी 1078 लिटर पाणी लागते, जे आधीच पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या देशासाठी मोठे संकट आहे। तसेच पशुधनातून होणारे मिथेन उत्सर्जन हे जागतिक तापमान वाढीचे प्रमुख कारण मानले जात आहे। याकडे देखील यावेळी लक्ष वेधण्यात आले। पुण्यातील प्राणी हक्क आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी या मोहिमेदरम्यान आपली परखड मते मांडली। जसजशी पाणी टंचाई वाढत आहे आणि तापमान उच्चांक गाठत आहे तसतसे अन्न सुरक्षेचे प्रश्न आपण गृहीत धरू शकत नाही। आता धोरणकर्ते, सरकारी संस्था आणि दुग्ध उद्योगांना हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे की भारतातील अन्न व्यवस्था या निर्माण झालेल्या हवामान आणि नैतिक आव्हानांना कसा आणि कधी प्रतिसाद देणार। नमस्कार, मी प्रवीण चौधरी, पुणे ॲनिमल लिबरेशन या स्वयंसेवी संस्थेचा सदस्य आहे। आज आम्ही इथे अर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी जमलो आहोत। अर्थ डे म्हणजे काय, तर पृथ्वी आणि पृथ्वीचं पर्यावरण याचा जो ऱ्हास होत आहे त्याच्याबद्दल जनजागृती करण्यासाठी अर्थ डे हा साजरा केला जातो। तर आज आपल्या सगळ्यांना दिसतंय की पृथ्वीचं तापमान किती वाढतं आहे। दरवर्षी ऊन वाढत आहे आणि ज्या पुण्यामध्ये कूलरची गरज पडत नव्हती तिथे आज आपल्याला AC लावून 24 तास राहावं लागत आहे। तर हे असंच वाढत राहिलं तर पृथ्वी आपली राहण्यायोग्य राहणार नाही। आपल्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्या कशा जगतील। जे मोठमोठे हिमनग आहेत, जे आपण ग्लोबल वॉर्मिंगमुळे ते हिमनग वितळत आहेत आणि समुद्राची पातळी वाढत आहे। हे असे बदल सुरू राहिले तर मोठा हाहाकार होणार आहे। तर हे याबद्दल आम्हाला जनजागृती करायची आहे की हे कसं थांबवावं, यात आपण काही योगदान देऊ शकतो का। सगळ्यात आधी याचं मूळ कारण काय आहे, जे पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय, तापमान वाढतंय, त्याचे मूळ कारणं काय आहेत। तर आपल्याला 2 कारणं याची सर्वांना माहीत असतात की एकतर प्रदूषण वाढतं आहे, की वाहनं वाढले आणि मोठमोठे कारखाने वाढलेत याच्यामुळे प्रदूषण वाढतं आहे, आणि दुसरं या प्रदूषणाला कंट्रोल करण्यासाठी जे वृक्ष असतात तर त्या वृक्षांची पण आपण तोड करतोय, जंगलांची तोड करतोय। या दोन्ही कारणांमुळे हे जगाचं तापमान वाढत आहे। तर पण तिसरं एक खूप मोठं कारण आहे जे आपल्याला माहीत नसतं, ते कारण आहे पशुपालन। तर म्हणजे आता हे थोडंसं सरप्रायझिंग वाटेल की पशुपालनामुळे कसं काय प्रदूषण वाढेल। तर त्याचं कारण असं आहे की पशुपालनासाठी प्रचंड प्रमाणात जमीन लागते, म्हणजे पशूंना ठेवण्यासाठी आणि त्यांचं खाद्य पुरवण्यासाठी या दोन्हीसाठी खूप मोठ्या प्रमाणात जमीन लागते। तर त्या जमिनीसाठी आपल्याला ऑब्व्हियसली वृक्षतोड करावी लागते, जंगल तोडावे लागतात। तर एक कारण हे झालं। आणि दुसरं, भारतामध्ये आपल्याला माहीत आहे की डेअरी उद्योग हा दुग्ध व्यवसाय खूप मोठा आहे। तर दुग्ध व्यवसाय जो आहे तो गाई आणि म्हशींनी चालतो आणि त्या दुग्ध व्यवसायामध्ये भारत जो आहे तो जगात अव्वल आहे, पहिल्या नंबरचा देश आहे। तर या गाई म्हशी ज्या असतात यांच्याकडून एक वायूचं उत्सर्जन होतं, तो वायू आहे मिथेन। तर आता मिथेन वायू जो आहे तो का घातक आहे, जसं आपल्याला माहीत आहे की कार्बन डायऑक्साईड, त्याला आपण मानतो की कार्बन डायऑक्साईडमुळे प्रदूषण होतं आणि त्यामुळे तापमान वाढतं। पण मिथेन वायू जो आहे तो कार्बन डायऑक्साईडपेक्षाही 80 पटीने जास्त तापमान वाढवतो। म्हणजे 1 किलो कार्बन डायऑक्साईडने जेवढं तापमान वाढेल त्यापेक्षा 80 पटीने तापमान वाढेल मिथेन वायू, 1 किलो मिथेन वायूमुळे। तर हे बहुतेक कोणाला माहीत नसतं। आणि तो मिथेन वायू येतो कुठून, तर गाई म्हशी जे प्राणी असतात तर हे प्राणी त्याचं उत्सर्जन करतात आणि तिथून तो मिथेन येतो। तर भारतात इतक्या म्हणजे लाखो गाई आणि कोट्यावधी गाई म्हशी आहेत। तर तुम्ही विचार करा की किती मोठ्या प्रमाणात मिथेन उत्सर्जन होतोय आणि किती तापमान वाढवण्यात ते कारणीभूत ठरत आहे। तर बघा, गाई म्हशींना मारून टाकायचं असं आमचं स्टँड नाही, ही आमची भूमिका नाही आहे। तर तुम्ही जे बायोडायव्हर्सिटीबद्दल बोललात ते खूप चांगलं आहे। तर कसं आहे की पशुपालनामुळे बायोडायव्हर्सिटी निर्माण नाही झाली तर तिचा ऱ्हास झाला आहे, ती नष्ट झाली आहे। ती कशी, तर जंगलात तुम्ही पाहिलं तर कोणतेही प्राणी जे आहेत त्यांची संख्या खूप कमी असते। आता हरिण आहेत, ते गाई म्हशींसारखेच जे आहेत ते गवत खाणारे किंवा झाडपाला खाणारे प्राणी आहेत। हरिणांची संख्या भारतात किती असेल, 1 लाख 2 लाख हरिण असतील, पण गाई म्हशींची संख्या माहिती आहे किती आहे, 40 कोटी। ती कशी काय झाली, ती नैसर्गिकरित्या नाही झाली,
आपल्याला त्यांचं दूध पाहिजे म्हणून कृत्रिमरित्या त्यांचं गर्भधारण करून आपण त्यांची संख्या वाढवलेली आहे. तर कोणत्याही एका प्राण्याची तुम्ही खूप संख्या वाढवणार, जशी की मानवाची इतकी आपण लोकसंख्या वाढवली तर आपल्याला माहीत आहे की त्याने समतोल बिघडत आहे. तसाच कोणत्या पण प्राण्याची संख्या वाढवली तर त्याने पण समतोल बिघडणार आहे. आणि तेच झालं आहे. कोंबडी, गाई, म्हशी यांचा आपल्याला उपयोग आहे. त्यांना आपल्याला मारायचं किंवा त्यांपासून दूध घ्यायचं, म्हणून त्यांची संख्या आपण कृत्रिमरित्या इतकी जास्त वाढवली आहे की त्यामुळेच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. तर यावर उपाय काय आहे की जर आपण यांच्याकडून जे पदार्थ घेतोय ते जर घेणं बंद केलं, म्हणजे आता जर आपण कोंबडी खातोय तर कोंबडी खाणं, मीठ खाणं बंद केलं, गाई म्हशींपासून दूध येत आहे ते दूध घेणं आपण बंद केलं, तर काय होईल, यांची जी कृत्रिमरित्या संख्या वाढवली गेली आहे ती बंद होईल. म्हणजे हळूहळू त्यांची संख्या कमी होईल आणि पर्यावरणाचा समतोल येईल.